आणि ज्या कार्यक्रमाची तुम्ही उत्सुकतेने वाट बघताय आणि मुली गेले कित्येक दिवस त्याच्यासाठी श्रम करतायत, त्यांना एक्साइटमेंट पण आहे, तर त्या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. मुद्रा भरतनाट्य अकादमीतर्फे नृत्य तरंग या स्नेह संमेलनात उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपलं हे संपूर्ण एक कुटुंब आहे आणि आज ह्या मुलींच्या कौतुक सोहळ्याकरता आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. आणि असा एक छान योगायोग आपल्याला साधता आला आहे की आता आज तारीख आहे 27 आणि 29 तारखेलाच वर्ल्ड डान्स डे साजरा होतो आहे. तर ते औचित्य आपल्याला सहजगत्या मिळालं आणि आज आपण इथे हा कार्यक्रम करतो आहे. जनरली आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नंतर केला जातो, पण काय होतं जेव्हा कार्यक्रमाच्या सांगतेकडे असतो तेव्हा एक तर घरी जायची घाई असते, बोलायची त्या कार्यक्रमाबद्दल सगळं, आणि मग ज्यांनी आपल्याला हा कार्यक्रम उत्तमाकडे नेण्यासाठी साथ दिली आहे ना, ती घरची आपली लोकं असतात आणि त्यांचं कौतुक करायचं अगदी घाईघाईत करावं लागतं. म्हणून आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आधी करूया. प्रथम आदित्य गार्डन सिटीचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मॉन्टी सरांचं खूप खूप आभार, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला या क्लासच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी खूप चांगलं सहाय्य केलेलं आहे. लाईट अँड साऊंडची जबाबदारी ज्यांनी घेतली आहे ते तुळजाभवानी डेकॉरचे अतुल शिंदे. व्हिडिओ शूटिंग करता आज आपल्याबरोबर आहेत केदार कुलकर्णी. आणि तुम्हाला ह्या मुली ज्या सुंदर इथे कॉस्ट्यूममध्ये तयार झालेल्या दिसत आहेत त्यांच्या कॉस्ट्यूम डिझायनर आहेत श्वेता माळी काकू, ज्या कायम आपल्या ताईंच्या कार्यक्रमाला असतात आणि त्या प्राजक्ता माळीची आई आहे. सो सेलिब्रिटीज आपल्याबरोबर आहेत. आणि तुम्ही आल्या आल्या जी सुंदर रांगोळी बघितलीत ती रांगोळी काढली आहे बसवराज करशेट्टी या कलाकारांनी. आणि या मुली जशा कॉस्ट्यूममुळे सुंदर दिसत आहेत तसे त्यांचे मेकअपसुद्धा खूप छान केले आहेत, तर त्यांच्या मुलींच्या आयांचं पण आपण कौतुक करूया. आणि स्वानंदीताईंच्या गुरु भगिनी आणि मुद्रा अकादमीच्या ज्या व्हॉलंटियर्स आहेत, ज्या सिनियर ताई आहेत सगळ्याजणी, त्यांचं पण आम्ही आभार मानतो. आणि असे अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या अनेक जण आहेत की ज्यांची आपण नावं घेऊ शकत नाही. आमचे वेलविशर्स आहेत ज्यांच्या आशीर्वादामुळे आज हा कार्यक्रम संपन्न होतोय, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता कसं असतं, आपण मुलींना डान्सला घालतो त्या पालकांना थोडीफार माहिती असते, पण काही काही वेळेला त्याच्या डीप थिअरीमध्ये फक्त मुली अभ्यासापुरतं जातात, आई शेजारी बसते त्याच्यामुळे तिला साधारण माहीत असतं. तर थोडंसं आधी भरतनाट्यम या नृत्यशैलीबद्दल आपण जाणून घेऊया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वच कलांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. शेकडो वर्षाची परंपरा आपल्या या कलांना लाभलेली आहे. 14 विद्या व 64 कला या भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. कला साधना करणं म्हणजे ईश्वर साधना आहे आणि तो केलेला एक संस्कार पण आहे. पूर्वी मंदिरांमध्ये रोजच्या पूजाविधीमध्ये देखील नृत्याला महत्त्वाचं स्थान होतं. भरतनाट्यम ही तमिळनाडूमधील अतिशय प्राचीन कला मानली जाते. पूर्वीच्या काळी देवदासी मंदिरांमध्ये नृत्य गायन करून देवाची सेवा करत असत. आता भरतनाट्यम हे नाव कसं पडलं, तर भरतनाट्यम हा भरत जो शब्द आहे तो 3 घटकांवरून घेतलेला आहे. त्यातले 3 महत्त्वाचे घटक म्हणजे भाव या शब्दातला भ, संगीतातील राग यावरून र आणि ताल यावरून त, असा तो भरतनाट्यममधला भरत शब्द तयार होतो. आणि नृत्यशैलीत नाट्य हे ओघाने येतच, म्हणून भरतनाट्यम हा शब्द त्या नृत्यशैलीला पडलेला आहे. या शास्त्रीय नृत्याचा एक सादर करण्याचा एक सिक्वेन्स असतो ज्याला मार्गम असं म्हणतात. आणि मग त्या मार्गममधनं ती नृत्यकला उमलत जाते आणि आपल्याला उमगत देखील जाते. आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत ते गजाननाला वंदन करून, नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता शंकर याच्या ध्यानाच्या श्लोकातून त्याला वंदन करणार आहोत आणि गुरूंना नमन करून आपण सादर करतोय पहिला आपला प्रोग्रॅम. आणि ते आपल्यापुढे सादर करतायत निहिरा आणि अमेलिया.